आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजाचं आमंत्रण बोलवून निमंत्रण दिलं ते बेल्टिंग रॉयल्स संघाला सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाले रुपेश भोईर आणि बबलू सरपंच. चला खेळ चालू करायचा पंचा आणि पंचांचा इशारा येईल. जवळ 3:30 वाजलेच आणि पहिला चेंडू पडतोय. चेंडूला फक्त सन्मान दिला. चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करतोय स्वतः गोलंदाज. पहिला चेंडू टाकतो निर्धाव. हा चेंडूला फक्त दिशा दाखवली. चेंडू गलीमध्ये जातो. एक धावेनं खातं उघडलं गेलं स्वतःच आणि संघाचं. डेल्टिंग रॉयल संघ एक धावेनं धावफलकावर धाव लागली आहे. धावा झाले एक धावाने सुरुवात झाली संघाची. 5 षटकांचा हा सामना असेल. जिंकेल तो जिवंत, नाहीतर प्रेक्षक म्हणून मैदानात मॅच बघायला लागेल. चांगलं आयोजन आपण पाहता कालच्या दिवसामध्ये देखील झालं. आजच्या दिवसामध्ये देखील त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आयोजन आपण पाहता. निलेश दादा म्हात्रे असतील, निलेश मडवे असतील, उमेश म्हात्रे त्याचे सहकारी मित्र असतील. मितेश म्हात्रे याचे 5 रुपये जमा झाले आहेत. आम्हाला इथं मेसेज आलेला आहे. धन्यवाद मितेश म्हात्रे. पण संध्याकाळी परत घेऊ नका बा. चौकार आला म्हटलं मागच्या चेंडूवर. धावा झाल्यात त्या 5. हा चेंडू प्रहार केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षण आहे रोशन तांडेल. थोडं जजमेंट चुकला गेला. थोडासा आलस केला. चेंडूवर जायला हवं होतं किंवा थांबायला हवं होता, परंतु मध्येच थांबला आणि चेंडू त्याच्या डोक्याच्या वरनं गेला आणि हा पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. आणि हा चौकारनं धावसंख्या झाली ती 9. चार चेंडू खेळ आणि धावा झाल्यात त्या 9. बबलू सरपंच हॅट्रिकची संधी चौकारची असेल. उलटो चेंडू बॅटचे कडा घेऊन जाते आणि चेंडू बघता बघता जाईल सीमा रेषा पार आणि हा चौकार. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मी ही चौकारची हॅट्रिकची संधी असेल आणि चौकार हॅट्रिकची संधी म्हणजे त्याचं देखील नाव कोरलं जाईल या नोटबुकवर. कारण की चौकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1,500 रुपये सचिन दादा तांडले याच्याकडनं. पंच मस्त बातचीत करताना विचार विनिमय करताना काहीतरी अडचण त्रुटी निर्माण झाले का या चेंडूवर. रडंपळे दिलेत 9 बॉल साठी. चालते का? चालतील. ऑफ साईडला किती लावा पहिलं चालतील ना? चालतील चालेल. आपले इंटरनॅशनल नियम आहेत. किती लावा चालतील ऑफ साईडला? एक साईडला. ओके ऑफ साईडला ना. चला खेळाकडे पुन्हा एकदा बोलूया. माझ्यासोबत आज माझे जोडले आहेत माझे गुरुवर्य असतील अमरदादा भोईर जमा इथं उपस्थित झाले आहेत. विपिन दादा म्हात्रे असतील, हरदेव असतील. मी त्यांना देखील संधी देईन. मी थोडी रजा घेईन. पहिल्या षटक संपलं गेलंय. षटकामध्ये जवळ धावा आल्यात त्या 13.
विकेट हॅट्रिकसाठी 1,500, षटकार हॅट्रिकसाठी 1,500, चौकार हॅट्रिकसाठी 1,500 सचिनदादा तांडेल यांच्या हस्ते आपल्या पारितोषिक इथं जमा झालाय. मागचा सामना पाहिला अहमददादा, 84 धावाचं आव्हान होतं. तू होता का मित्र? सॉरी अहमददादा, वाटत तुम्ही दिसलाच नाही म्हणून आजच्या दिवसामध्ये मी बोललो तुम्हाला. काय खेळ आपल्याला कसं काय वाटतंय? लय घरगा वाटे पंख्या बसणं आता. काय खेळ आहे तो, खेळामध्ये काय होऊ शकतो? पुन्हा एकदा आता खेळाकडे बोलूया. पहिल्या षटकामध्ये धावा झाला त्या 13 डेल्टिंग रॉयल संघाच्या. रुपेश भोईर खेळतोय, बबलू खेळतोय, मिथुन भोईर येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय, सावध झालाय. आपला करावं गणपती टेम्पल एंड करणं, गोलंदाजी करेल मिथुन भोईर रुपेश साठी. शॉर्टपी चेंडू आणि त्याचा प्रहार करायचा प्रयत्न केला. थोडं एक्स्ट्रेक्शन थोडं गफलत करतोय. 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेने धावा झाल्या त्या 15. रोशन तांडेल थोडासा मात्र फंबल होते. नितीश मात्रेने काय केलं का, भांगबिंग दिलं का त्याला? आणि हा चेंडू जाय रोशन तांडेल याच्या डोक्याच्या वरनं चटकार. याच्यानंतर जर सामना असेल, पुढची लढत असेल आई गावदेवी माता वेद, आई गावदेवी माता विरुद्ध नाविश वॉरियर्स दोन्ही संघांनी कर्णधार आपण लगेच इनिंग झाली का टॉस साठी यायचंय. रुपेश भोईर याच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. षटकार हॅट्रिक साठी 1,500, चौकार हॅट्रिक साठी 1,500, विकेट हॅट्रिक साठी 1,500 सचिनदादा तांडेल यांच्या हस्ते पारितोषिक इथं जमा केलंय. त्याचा फायदा घेताना खेळाडू आजच्या या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी 4 खेळाडू ठरले आहेत, 5 खेळाडू ठरले आहेत. चौकात हॅट्रिक, षटकार हॅट्रिक मारताना दिसलेत आपल्याला. रुपेश भोईर याला देखील संधी आहे तिथं. आणि हा आता मात्र कमबॅक करतो. मध्ये चेंडू होता, ब्लॉकर मध्ये घेतला चेंडू आणि चेंडू कलेक्ट करेल तोपर्यंत 1 धाव संख्या पूर्ण केली. धावा झाल्यात त्या संघाच्या मात्र आता 28 धावा लागल्या त्या बोर्डवर त्या डेल्टिंग रॉयल संघाच्या. डू ऑर डाय सिच्युएशन असा सामना असेल, करो या मरो अशी लढत पाहता आपण. बबलू याने मारले हा चेंडू, धावची धरण्याची संधी असेल आणि धावची बाद होतोय. फॉलोअर मध्ये झेल मात्र पकडता आला नाही, चेंडू निसटला गेला. क्षेत्ररक्षण मात्र कुठली गप्पत केली नाही तिथं आणि धावची जी संधी जिथे होती आणि तिथे धावछेद करून दिला बबलू याला. बबलू आपला जाते तंबूच्या मार्गाने परत जाताना. नवीन नौका खेळाडू पोचतोय मैदानामध्ये. वनडाऊच्या रूपानं स्वतः जातोय कर्णधार जयेश तांडेल. धावा झाला 28 आणि पहिला गडी बाद झाला डेल्टिक रॉयल संघाचा बबलू. दुसरं षटक चालू असताना मिथुन याचं धावफलकावर धावा लागल्या त्या 28. अजूनही पुढचा सामना रंगेल. या सामन्यानंतर आई गावदेवी माता विरुद्ध नाविश वॉरियर्स. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आलाय आणि रुपेशाच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला की नक्कीच तो जातोय सीमारेषा बाहेर आणि हा असेल पुन्हा एकदा रुपेशाच्या बॅटमधनं तिसरा मोठा फटका षटकार. या षटकाराच्या सहाय्याने मात्र धावा झाल्यात त्या डेल्टिंग रॉयल संघाच्या 34 रन्स बोर्डवर लागल्यात त्या डेल्टिंग रॉयल संघाच्या आणि 1 गडी बाद झालाय तो बबलू. षटक संपलंय. या षटकामध्ये 3 षटकार पाहायला मिळाले आहेत. टोटल 21 धावा या षटकामध्ये दिल्या त्या मिथुन यानं.
तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. वैयक्तिक तिसरं, सांघिक तिसरं षटक शीतल रायझिंग सुपरस्टार संघाकडनं. गोलंदाज दीपक. चला सामना चालू करायचा आहे. पंच तिसरं षटक टाकण्यासाठी दीपक तयार झालाय. जयेश तांडेल पहिला चेंडू पेस करेल आणि जयेश तांडेल मारण्याचा प्रयत्न केला होता, फसला गेला. चेंडूला वेग गती होती. चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न करत होता जयेश तांडेल, परंतु चेंडू निघून गेला. चपलाईने चेंडू जातोय यशस्वी मिथुन याच्या हातामध्ये. धावसंख्या स्थगित. धावसंख्या झाली ती 34. शीतल रायझिंग सुपरस्टार विरुद्ध डेल्टिंग रॉयल्स असा हा सामना रंगतोय. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा चेंडू यष्ट्यांच्या वरून जातोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू निर्धाव टाकतोय दीपक. गोलंदाज जितका मोड रनअप त्याचं तितका चेंडू वेगही देखील पाहायला मिळतो या गोलंदाजाकडं. धावा स्थगित ठेवल्यात अद्यापपर्यंत. धावा झाल्या त्या 34. जयेश तांडेल आता मात्र सिंगल पूर्ण करतील. वैयक्तिक खातं उघडलं जयेशानं. स्ट्राईकला रोटेट करतोय. रुपेशाला स्ट्राईकवर घेऊन येतोय, कारण की 2 चेंडू निर्धाव गेले. त्यानंतर मात्र एक दिमागदार खेळी म्हणून लागेल, कारण की ज्याच्या बॅटमध्ये जर मोठा फटका येत नाही तर स्ट्राईक चेंज करून दिली. रुपेशाला स्ट्राईकवर घेऊन आला. याच्याकडून मोठे फटके मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाले आहेत आपल्याला. 3 षटका ठोकले होते. धावा झाल्या त्या 35 डेल्टिंग रॉयल संघाच्या. चांगलीच गोलंदाजी अद्यापर्यंत दीपक याची. 3 चेंडू फेकून टाकलेत. हा चेंडू फक्त चेंडूला दिशा दाखवायची होती. चेंडूला वेग आहेच. रवींद्र मात्र तिथे धावतोय. तेपर्यंत चेंडू जाईल सीमा रेषा पार आणि हा मिळतोय रुपेशाला चौकार. मग अशी म्हटल्याप्रमाणे मी जयेश याने जर 2 चेंडू निर्धाव खेळले, त्यानंतर त्यांनी दिमागानं एक सिंगल घेतली, स्ट्राईकला रोटेट केलं, स्वतः नॉन स्ट्राईक एंडला गेला आणि रुपेशाला स्ट्राईकला घेऊन आला आणि त्याचा परिणाम आपण पाहता आणि पहिल्या चेंडूवर चौकार मारतोय. धावा झाल्या त्या 39. हा चेंडू सुरेख चेंडू. वेग चेंडूला तितका होता. बॅट फिरवण्यात मध्ये उशीर झाला आणि चेंडू येतोय निर्धाव. काय गोलंदाजी करतो दीपक. 5 चेंडूचा खेळ झाला अद्यापर्यंत. फक्त 5 धावा दिल्यात या दीपक यानं. कमबॅक करून दिलंय संघाला. मागचं षटक पाहिलं तर महागडं ठरलं होतं मिथुन्याचं आणि कमबॅक करून दिलं ते दीपक यानं. धावा लागल्या धावफलकावर त्या 39. अजूनही रुपेश मैदानावर साबूत आहे. जयेश सारखा फलंदाज साबूत आहे. धावा मोठ्या येतील. पुन्हा एकदा चेंडूला वेग, चेंडूला गती दाखवायची होती. चेंडू जातोय गलीमध्ये. क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण करतील दोन्ही खेळाडू. एका धावेने मात्र षटक संपुष्टात आलं. एका धावेने धावसंख्या झाली ती 40. 3 षटकांचा खेळ कपला. 3 षटकामध्ये धावा लागल्या त्या धावफलकावर. धावा झाल्या त्या तब्बल 40.
याच्यानंतर सामना होईल आई गावदेवी माता विरुद्ध नाविश वॉरियर्स. दोन्ही संघाचे संघनायक यावेळी बॉक्समध्ये यायचं आहे. इनिंग नंतर लगेच तुमचा टॉस केला जाईल. चला चौथं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय चित्तर रायझिंग सुपाटा संघामधनं गोलंदाज राजन. स्ट्राईकला रुपेश. या एंडनं मात्र धावा नक्की येण्याचं गरजेचं. हा सुरेख चेंडू ब्लॉकआउट मध्ये चेंडू मल्लिंगाची आठवण करून दिली या चेंडूनं. तशीच ऍक्शन होती तसाच वेग होता काय गती होती या चेंडूला. रुपेश चेंडू मात्र खेळून काढतोय. बचाव केला चेंडूवर रुपेशानं. ब्लॉकर मध्ये चेंडू होता राजण्याचा. सुरेख चेंडू होता. धाव मात्र 1 मिळेल. धाव झाली ती 41. 41 रन्स बोर्डवर लागल्यात. 1 विकेट गमावलंय. अजूनही काही खेळाडू चांगले बाकी आहेत संघामध्ये. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न हासने. मोठा फटका येतोय. षटकार येतोय. पंचांचा इशारा आम्हाला. क्षेत्रक्षित तेथे होता परंतु थोडासा दूर राहिला. गॅप मध्ये पडला चेंडू आणि चेंडू बघता बघता गेला सीमा रेषेपार. षटकार. या षटकाच्या सहाय्याने मात्र धावसंख्या झाली ती 47. 47 लॉस ऑफ 1 विकेट. चित्तर रायझिंग सुपरस्टार विरुद्ध डेल्टिंग रॉयल्स असा हा सामना चालू असताना डू ऑर डाय असा हा सामना. करो या मरो अशी ही लढत पाहता आपण. जिंकेल तो उद्याच्या दिवशी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. हा चेंडू जयेश तळेच्या बॅट मध्ये आणि चेंडू बघता बघता जातोय साई स्क्रीनच्या डोक्याच्या वरन आणि हा उत्तुंग भरभरारी षटकार. बॅक टू बॅक सिक्सेस पाहायला मिळतात जयेशच्या बॅटमधनं आणि पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी इथं लाभली जयेशाला. धावा मात्र आता झाल्यात त्या डेल्टिंग रॉयल संघाच्या. 53 रन्स झाल्यात त्या डेल्टिंग रॉयल संघाची. हॅट्रिकची संधी असेल षटकाराची. आणि हा सुरेख चेंडू आडवेल. 1च धाव मिळेल. जयेश ते क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण केली. या एका धावेने धावा झाल्या त्या 54. चौथं षटक चालू असताना राजन याचं पहिला चेंडू चांगला सुरेख चेंडू. त्यानंतरचे 2 चेंडू 2 प्रहार केले. 2 षटकार पाहायला मिळाले. पुढचा चेंडू सिंगल. रुपेशाच्या बॅटमध्ये चेंडू आला म्हणजे तो नक्कीच बाहेर जातोय आणि जातोय सीमा रेषा पार. पंच आम्हाला इशारा देताना षटकार. या षटकामधला हा 3रा षटकार पाहायला मिळतोय डेल्टिंग रॉयल संघाच्या खेळाडूकडनं. आणि धावा झाल्या त्या आता मात्र 60 रन्स लागल्यात बोर्डवर. मागचा सामना पाहिला आपण तर 83 धावेचं आव्हान ठेवलं होतं ते हर्षल स्मॅशर संघानं सायरन्स 2020 युनायटेड संघापुढे. तब्बल 4 षटकांमध्ये खेळ पूर्ण केला. धुवाधार खेळी केली पाहिली आपण. तसंच काही खेळ रंगेल का. आता मात्र फॉलो 3 मध्ये गॅजेट कलेक्ट करतो हा चेंडू. स्वतःवर नाराज होतोय. निर्धावनंती चेंडू. षटक संपुष्टात आलं. षटक संपलं. धावा झालं त्या डेल्टिंग रॉयल संघाच्या 60 रन्स बोर्डवर लागल्यात. शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल भूषण. याच्यानंतर होणारा सामना असेल म्हणजे या आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल आई गावदेवी माता विरुद्ध नाविश वॉरियर्स. हा शेवटचा सामना असेल या आजच्या दिवसातील. बाकीचे उर्वरित सामने उद्या सर्व खेळण्यात येतील.
कारण उद्या आपल्याला वेळ भरपूर आहे. जर आज सामने खेळले तर उद्या 1-2-3 सामने येतील, मजा येणार नाही. म्हणून जरा आता एकच खेळ देतील सामना. अंदर बाहेर रे. चला खेळाकडे वळूया आपण. शेवटचा षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय तो भूषण. धावा झाला त्या 60. जयेश तांडल रुपेश भोईर अशी जोडगोली मैदानामध्ये. हा चेंडू सुरेख फटका जयेश तांडलच्या बॅट मधून. चेंडू जाईल पॉइंटच्या डोक्याच्या वरनं. वन बाउन्स सीमा रेषा पार आणि हा जातोय चौकार. भूषणच्या हा चेंडूवर पहिला चेंडू प्रहार केला. चेंडूला दिशा दाखवली. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेला आणि चौकार गाठतोय. या चौकारनं संघाची धावसंख्या झाली 64. 80 धावा इथं मैदानावर सेफ नाही. इथं 64 धावा झाल्यात. मागचा सामना जर पाहिला असेल तर मागच्या सामन्याचा विचार केला तर जयेश तांडे याला माहित आहे मागच्या सामन्यामध्ये 84 धावा उपयोग सारख्या फलंदाजाने एके हाती लढवला गेला किल्ला. आपल्याला देखील 80च्या वरती धावा काढाव्या लागतील, कारण की संध्याकाळ 17 म्हणजे फलंदाजाला साहजिशी करणारी ही पिच, हवेचा रोख या फलंदाजांना साथ देतोय. पुन्हा विनंती करतो मी, पुढचा सामना असेल गावदेवी आई गावदेवी माता विरुद्ध नाविश वॉरियर्स. दोन्ही संघाची संघनायक यायचा आहे. हा चेंडू अवांत चेंडू, खराब चेंडू, वाईट चेंडू. वाईट चेंडूने धावसंख्या झाली ती 65 रन्स बोर्डवर लागलेत. उलट चेंडू हाय बिमर चेंडू बघावे, कारण की पंचाने आम्हाला नो बॉल दिलं इथं. हाय बिमर चेंडू असेल. काय खेळ पाहतो आपण. मागचे 2 सामने आम्हाला पाहतो, 3 सामने पाहिले पण जवळजवळ 4-5 चेंडू पण हाय बिमर टाकलेत. म्हणजे काहीशी तरी साहजिशी सरळ गोलंदाजी करता येत नाही गोलंदाजांना. काहीतरी रणनीतीमध्ये चुकी होतोय. हा चेंडू आता मात्र फ्रीचा चेंडू होता, नीटचा मारता आला नाही जयशाला. स्वतःवर नाराज झाला. धावा झाल्या त्या संघाच्या 66. हा सुरेख चेंडू ब्लॉकर मध्ये चेंडू जातोय मिडॉन मध्ये. तेथे क्षेत्रक्षेत पोहोचेल तोपर्यंत सहज सोप्या रीतीने 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावाने संघाच्या धावसंख्या झाल्या 68 रन्स बोर्डवर लागल्यात. या संघामध्ये देखील धनेश कडू, मिथुन भोईर, रोशन तांडेल असे मोठे फटके मारणारे खेळाडू आहेत. 80 धावा तुम्हाला नक्कीच पूर्ण कराव्या लागतील. 80च्या वर देखील जायला लागेल. शॉर्ट पिच चेंडूला दिशा दाखवली. चेंडू फाईन लेगच्या दिशेच्या वरनं जाईल. बघता बघता पंच आमच्याकडे इशारा करतील आणि हा चेंडू जातोय सीमा रेषेपार. मोठा फटका येतोय जयेशच्या बॅटमन. षटकार. या षटकाच्या साहाय्याने मात्र धावासंख्या झाली ती 74. अजूनही काही चेंडू शिल्लक, म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहे षटकातील. धावा झाल्या त्या 74. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, फसला गेला. आता मात्र जयेश तांडेल थोडासा वेगवान गतीचा चेंडू टाकला. धावसंख्या धावफलकावर लागलेली 74. अजूनही शेवटचा चेंडू. हा चेंडू सुरेख चेंडू तितक्या सुरेख पद्धतीने खेळला. रवींद्र मात्र तिथं हजर आहे. चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत सहज सोप्या पद्धतीनं 2 धावा पलवल्या गेल्या. धावा झाल्या बोर्डवर लागल्या त्या 76 रन्स बोर्डवर लागल्या आहेत आणि टार्गेट दिलं ते 77 धावेचं शीतल राजिंग सुपरस्टार संघाला. मी मागच्या 10-15 मिनिटांमध्ये 5वा कॉल असेल हा आई गावदेवी माता
विरुद्ध लढत असेल ती नावेश वारे संघाची आणि दोन्ही कर्णधार इथे उपस्थित झाले आहेत. मी विनंती करतोय कॉमेंट बॉक्स मध्ये आमचे येथील आता आमचे सहकारी मित्र अहमददादा भोईर नाणेफेक होईल आणि श्री अरुणदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते कॉइन बॉक्स मध्ये जातोय अहमददादा भोईर यांच्याकडे. थँक्यू, धन्यवाद गणेश. चला आपण महत्वाची मॅच आहे. एका बाजूला आपण निविशा वॉरियर्स कर्णधार अलंकार तांडेलला बघणार आहोत आणि ज्याच्या अगेन्स्ट मध्ये आई गावदेवी माता कर्णधार कुलदीप यांच्या दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील. नाणेफेकी कॉल करत असताना आपल्या अरुणदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल केला जातोय. इट्स टॉस विन बाय निविशा अलंकार. महत्वपूर्ण सामना आहे, डू ऑर डायची मॅच आहे. काय रणनीती असेल? रणनीती काहीच नाही. गेम प्रत्येकाने गेम दाखवायचाच प्रयत्न करणार. कसं त्यांना कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न राहील आमचा. राजेश आहेस, तू आहेस, काय खेळ खेळणार आणि अनुभव आहे तुमच्याकडे आणि अनुभवाच्या जोरावरती हा सामना लढवताना दिसणार. समोर देखील दांडगा संघ आहे, केतन भोईर आहे. केतन भोईर साठी काय रणनीती असेल का स्पेशल? स्पेशल असं काहीच नाही. तो गेम आहे तो दाखवायचा आहे मैदानात आणि थोडीशी फिल्डिंगमध्ये आमचं थोडंसं मिस अंडरस्टँडिंग होते, ते जरा सुधारण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि 5 षटकामध्ये कितपर्यंत रोखण्याचा मानस असेल? 50 रन भरपूर होतील तरी आमच्यासाठी. त्यांची बॉलिंग साईड भरपूर आहे. 50 मध्येच थांबवायचा प्रयत्न करू. धन्यवाद अलंकार. समोरचा संघ दांडगा आहे, 50 वरती रोखण्याचा मानस ठेवलाय. पहिली फलंदाजी करायची आहे. तुझा खेळ चांगला झालाय कुलदीप आणि ह्या स्पर्धेमध्ये आता अस्तित्व राखायचं असेल तर चांगला खेळ साकारावा लागेल. काय रणनीती असेल आणि काय व्यूहरचना असेल आपल्या माध्यमातून 2 शब्दात सांगायचं? जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करू. 70 पर्यंत रन काढू आम्ही असं वाटतं. चला देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. आमच्यासोबत इथं नाना देखील आहेत. नाना, आपण 18व्या पर्वात आहोत. 18 पर्व KPL चे बघितलं तर यावर्षी KCCL नावाने खेळतोय या स्पर्धेत आणि गावातील प्रत्येक स्पर्धेत आपण आवर्जून उपस्थित दाखवता. या स्पर्धेबद्दल 2 शब्द काय म्हणाल? यावेळची तर स्पर्धा अतिशय चांगली वाटते मला. पण ते मला असं वाटतं सर्व गावाने केली असती तर बरं. ते आता एकाने केल्यासारखं वाटतं मला. असं नाही वाटत तुम्हाला? एकटाच मेहनत घेतो तिथं. नाही, निश्चितच चांगला आहे आणि मेहनत सगळ्यांची हवी आहे असं तुमचं म्हणणं आहे आणि ते देखील बरोबर आहे. कारण मेहनत जर सगळ्यांनी घेतली तरच अजून चित्र चांगलं दिसेल. चांगलं मार्गदर्शन केलं आहे. चला आपण देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. चालू मॅच कडे पुन्हा एकदा लक्ष वेधूया आपण. चालू लढत आपण अनुभवता. एका बाजूला डेल्टिन रॉयल्स संघ संदीप तांडेल यांनी बांधलेला संघ त्यांच्या अगेन्स्ट मध्ये लढत असताना दुसरा संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि टार्गेट सेट केलाय. गणेश इथं जोडला जाईल माझ्यासोबत. 77. मित्रांनो, आपण बघताय, आपण अनुभवताय KCCL 2026 पर्व 18 मध्ये येत असताना जबरदस्त आयोजन. दुसऱ्या दिवसामध्ये खेळ साकारत असताना कुठेतरी सुपर 6 मध्ये जाणारी ही धडपड आणि ही लढत आपण अनुभवतोय. शीतल रायझिंग सुपरस्टार्स 77 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी 2 सलामीवर फलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. चला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आपण या आपल्या दुसऱ्या इनिंगला आता मात्र या स्पर्धेला सुरुवात करूया. दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होतील 77 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीवीर आपल्याला बघायला मिळतील शीतल रायझिंग सुपरस्टार संघाकडून. एका बाजूला डावखुऱ्यात त्याचा जबरदस्त फलंदाज धनेश कडून आपण बघणार. त्याच्या अगेन्स्ट त्याच्या जोडीला समवेत रोशन. आता मात्र पैशांची बरसात होईल. इथं आवाज यायला लागलेत. अगोदर पैसे जमा करा. बरोबर आहे. गुगल पे असतील तर गुगल पे करून ठेवा. चला, पहिलाच गोलंदाज आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय. द सरसेनापती ऑफ द टीम मिस्टर 360 ऑफ करावे विलेज
जयेश तांडल जेटी ऑन बॉलिंग ट्रॅक, त्याच्या समोर फलंदाज डावखुरा, त्याचा फलंदाज धनेश कडू. हा बॅटल बघणं खूप महत्वपूर्ण असेल. दोन चांगल्या खेळाडूंमधले असलेलं हे बॅटल आपण अनुभवणार आहोत मित्रांनो. एका बाजूला धनेश कडू P1चं षटक हाताला असताना दुसऱ्या बाजूला आपल्याला बघायला मिळालेला जयेश तांडेल जेटी ऑन द बॉलिंग ट्रॅक. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. आणि हा चेंडू फर्स्ट बॉल स्टार्ट विथ द बीम. नो बॉलचा इशारा स्क्वेअर लेग पंचांचा आणि स्ट्राईक एंडच्या अंपायरने चौकारचा इशारा दिला. इट्स अ नो बॉल +4. 5 धावाने मात्र ह्या सेकंड इनिंगचा प्रारंभ आणि सुरुवात होताना आपण बघतोय. वाईट चेसिंग 77 रन्स. नो ऑफिशियल डिलिव्हरीज काउंटेड ऑन द स्कोर बोर्ड. रन्स ऑन स्कोर बोर्ड 5. नेक्स्ट बॉल ज्वेल कडून आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑन मध्ये सरळ झुलकावून दिला, खेळून काढला. तिकडे प्रोटेक्शन आहे. योगेश तांडेल याच्या मगरमिडीची मध्ये चेंडू विसावतोय तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. धनेशने मात्र 5 वरती मुसंडी मारली आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला बघायला मिळेल. प्रथमच ह्या इनिंग मध्ये रोशनला आपण बघणार आहोत. रोशन तांडेल आणि केले चांगला फलंदाज आहे. त्याच्याकडे ताकद प्रचंड आहे. चांगले फटकेबाजी आपण त्यांनी केलेले आपण बघितले ह्या मैदानावरती. NB संघाकडून खेळत असताना चांगली फटकेबाजी त्यांनी दाखवली आहे. आता मात्र शीतल इंटरप्राइजेस संघाला रिप्रेझेंट करत असताना चांगला खेळ साकारेल का? फर्स्ट डॉट बॉल खेळला गेलाय. महत्वपूर्ण लढत असेल. जो संघ या सामन्यात जिंकेल तो कुठेतरी त्याचा ह्या स्पर्धेतला अस्तित्व जिवंत ठेवेल. हारला तो उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षक म्हणून भूमिका बजावेल. चला नेक्स्ट बॉल. आणि हा जो एक आडव्या बॅटने खेळत असताना बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. बघा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये लेदर बॉल क्रिकेट खेळत असताना आपल्याला कुठेतरी व्ही शेप मध्ये आपण फटकेबाजी खेळत असताना फलंदाजाला बघतो. मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण वारंवार आडव्या फटके जास्त अनुभवतो. खास करून आपण अक्रॉस द स्टंप येणार, लाईन लेंथ कव्हर करत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा मानस प्रयत्न बघतो आणि फलस्वरूप डॉट बॉलचं पर्सेंटेज जास्त खेळले जातात. तसंच काय चित्र मैदानात बघायला मिळेल. आता मात्र कनेक्शन झालाय. चेंडू हवेत आहे. जेल खाली योगेश तांडेल आणि हा टिपलाय पहिला विकेट. जयेश तांडेल याच्या खात्यामध्ये फर्स्ट विकेट आणि डेल्टन रॉयलच्या खेम्यामध्ये मात्र टाळ्या वाजल्यात. पहिलं विकेट मिळालंय. फर्स्ट विकेट हॅज बीन फॉलन डाऊन. योगेश तांडेलची खासियत आहे. मागच्या पर्वातला आपण त्याचा झेल बघितला होता. पडला, धडपडला, पण घेतला होता. एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे आणि पूर्ण 100% देतो आपल्या टीमसाठी. आणि हा जो साधा सोपा झेल होता फक्त जज करायचा होता पण त्याच्या माध्यमातून टिपला गेलाय. एक महत्वपूर्ण बळी टिपला गेलाय. का रोशन सारख्या मातब्बर फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागलाय. कुठेतरी ज्वेल यांच्या साईडनं गोलंदाजी करत असताना हा चेंडू जाणून बुजून खेळवला गेला जयेशच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे तो दूरवरचा पल्ला आहे. हवेचा रोख उलट्या बाजूला आहे आणि जाणूवपूर्वक त्या बाजूला खेळवण्यास भाग पाडलं रोशनला आणि त्या जाळ्यात अडकवलं गेलं आणि जाळ्यात अडकवत असताना रोशनला माघारी परतवलं. हे यश आहे जयेश आणि जयेशकडे असलेला त्यांनी दर्जा आणि त्याचा अनुभव वापरलाय. आता कित्येक वर्ष झाला खेळतो. करावेला रिप्रेझेंट देखील करतोय आणि त्याचा अनुभव त्याने मागच्या चेंडूवरती लावला पडाला. नेक्स्ट बॉल मिथून ऑन स्ट्राईक. हा चेंडू आता त्याच क्षेत्रात मात्र क्षेत्ररक्षणामध्ये केली आहे बदल. कुठेतरी आता मात्र ती चुकी ठरली आहे कारण मगाच्या चेंडूवरती त्याच ठिकाणी झेल बाद झाला होता. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला आणि ह्या फॉल स्वरूप 2 धाव मात्र मिळत आहेत. एकच काढली का? एकच काढली आहे. मिथून भोईर. आजच्या दिवसातला अजून एक सामना खेळवायचा आहे. उद्या रविवार दिनांक 8 तारखेचा पहिला सामना असेल. सकाळी पहाटे सकाळी ठीक 10 वाजता सुरू होईल. बिग डॅडी 3003 विशाल पाटील यांचा संघ त्यांच्या अगेन्स्ट मध्ये सायरांश 2020 युनायटेड साहिश कडू यांचा संघ. आणि दोन्ही संघाने आपली उपस्थिती उद्या सकाळी ठीक 10 वाजता दाखवायची मैदानात. ती क्वालिफायची शेवटची मॅच असेल लीग फॉर्मॅट मधली. त्याच्यानंतर सुपर 6 ला सुरुवात होईल. बरोबर ना? सुपर 6 मॅचेस होतील म्हणजे उद्याच्या दिवसाभराने प्रेक्षकांसाठी तब्बल 6 सामने आहेत.
आणि ट्रँग्युलर मध्ये कसं काही नियोजन असेल हे आयोजन आपल्याला त्या दिवशी कळवतील. वेळेअभावी जर आपल्याकडे वेळ जास्त असेल तर त्याचं आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. त्या चेंजेस उद्याच्या उद्या सांगितलं देतील. जर वेळ असेल तर वेळेअभावी काय त्यांच्या नियमानुसार आणि त्यांच्या निर्णयानुसार खेळ होईल उद्याचा. अदरवाईज जर वेळ नसेल तर चिठ्ठ्या देखील पडला जाईल, बॉल आउट देखील केलं जाईल, ओव्हर देखील खेळवल्या जातील, सुपर ओव्हर देखील, ते उद्याच्या दिवसामध्ये समजेल. ट्रँग्युलरच्या मॅचेस. पण आजच्या दिवसातला अजून एक सामना आहे. ही जी लढत आहे त्याच्यानंतर आणखी एक सामना नाणेफेकीचा कॉल झालाय. निविशा टीमने टॉस जिंकलाय. अलंकार तांडेल नेतृत्व करत असताना कुठेतरी टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित निमंत्रित केलंय. आई गावदेवी माता केतन भुईर यांच्या टीमला. संघमालक असेल एका बाजूला परेश भुईर, एका बाजूला नितीन तांडेल बघायला मिळेल. चला पहिल्या षटकाची सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळ करतोय आपण बघतोय 8. प्रेक्षकांपर्यंत स्कोअर सांगणं गरजेचं आहे कारण प्रेक्षकाचा नजर असेल स्कोअरवरती. कारण टार्गेट भलं कुठे पण धनेशकडे लक्ष लागलं असेल, मिथुनकडे लक्ष लागलं असेल. कुठेतरी ही महत्वपूर्ण मॅच त्यांचे पाठीराखे, दोन्ही संघाचे पाठीराखे ह्या मॅचवरती आवर्जून लक्ष देऊन असतील. तसेच करावेगाव म्हटलं तर करावेगावचं क्रीडा रसिक वर्ग, जाणकार वर्ग, प्रेक्षक वर्ग आहे आणि त्यांचं बारीक लक्ष आहे प्रत्येक धावेवरती आणि प्रत्येक चेंडूवरती. नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय गोलंदाज बबलू सरपंच ऑन बॉलिंग ट्रॅक. आणि हा चेंडू उचललाय आणि बाहेर पाठवलाय. हा आलाय KCCL 2026 दर्जेदार षटकार. तर मागील चेंडूवरती ह्या स्पर्धेतला धनेश बॅटमधून आपण पहिला षटकार बघितला कारण कालच्या दिवसामध्ये नाराज केलं होतं. आणि या महत्वपूर्ण लढतीमध्ये कुठेतरी आता मात्र चांगला खेळ साकारला जाईल का. हा अकूट टप्प्याचा चेंडू होता. आउट ऑफ फॉर्म आहे धनेश हे दिसून येत आहे कारण अकूट टप्प्याचा चेंडू होता. हा चेंडू सहजरित्या लिलिया करून त्याने पार केला असता मात्र कुठेतरी आउट ऑफ टच आहे या स्पर्धेमध्ये म्हणून हा कुठेतरी डॉट बॉल खेळला गेलाय. त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती ओव्हरपिच प्रकारचा चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये षटकार टोलवला मात्र त्याच्यानंतरच्या चेंडूवरती कुठेतरी गोलंदाज बबलू याने कमबॅक केलाय. कुठेतरी फलंदाजाला थांबवलं गेलाय. त्या षटकाराने मात्र धावसंख्या पुढे 14 वरती बघतोय आपण 14. धनेशला मात्र आता खेळ साकारावा लागेल. बबलू अरे हा चेंडू अजून एक डॉट बॉल. मी उल्लेख केला हा फलंदाज कुठेतरी आउट ऑफ टच आहे यंदाच्या पर्वामध्ये. ह्या पर्वामध्ये खेळ साकारत असताना कुठेतरी त्याची दमछाक बघायला मिळतीये. धावसंख्या 14. वाईल्ड चेसिंग 77 रन्स, जस्ट 14 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. फक्त 14 का म्हणतोय कारण टार्गेट मोठे आहे. एक चांगला खेळ, चांगले फटकेबाजी करावी लागेल. आणि हा चेंडू व्हाट अ ब्रिलियंट बॉलिंग दिस इज. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स. व्हाट अ ब्रिलियंट बॉलिंग दिस इज. कुठेतरी त्या एंडने मात्र अशा प्रकारची गोलंदाजी बघायला मिळते ज्या एंडने धावांची बरसात होताना आपण बघितली या दिवसभरामध्ये. कालच्या दिवसामध्ये मगाशी सामन्यात बघितलं आपण काय फटकेबाजी झाली. विपुलचं कौतुक असेल. जबरदस्त खेळी आणि ह्या स्पर्धेतलं पहिला अर्धशतक अनुभवलं. आणि हा चेंडू आता मात्र चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि थोडासा जजमेंट चुकलाय. कुठेतरी गिर फिरला आणि क्षेत्ररक्षक मात्र झेलपर्यंत पोहोचलाच नाही. तोपर्यंत 2 धाव सहजरित्या पूर्ण झाल्यात. धावसंख्या 16 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही ह्या षटकातील एक चेंडू शेष शिल्लक बाकी. बघू एक मध्ये किती धावा मिळतील. अजूनही 61 धावांची गरज आहे. 19 चेंडू आणि 61 धावा. टार्गेट मोठं आहे पण बघितलंय मगाशी आपण
एकात दोन चांगले फटके, पुन्हा एकदा फलंदाजी करणारी टीम लिफ्ट होईल. आता कुठेतरी मोमेंटम गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने आहे. डेल्टिन रॉयल्स कुठेतरी आता मात्र आगेकूच करताना बघायला मिळते, पण मोमेंटम टिकवणं, कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे. अरे हा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. आता झेल खाली, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना आणि कुठलाही प्रयत्न नाहीये. वन्स अगेन अजून मात्र एक जीवदान म्हणेन मी, कुठेतरी एक लहान खेळाडू तिथे उपस्थित असताना कुठेतरी घाबरला जातोय तो. ह्या 2 धावा मात्र मिळत आहेत, 2 महत्वपूर्ण धावा आणि जीवदान म्हणेन धनेशला, कारण आता त्या एंडने धनेशला जर स्ट्राईक मिळाली तर निश्चितच आता मात्र तो या संघाचे धाबे दणावून ठेवेल. इट्स नो डाऊट, कारण आता मात्र एक गोलंदाजी देखील थोडी कमी कमी होत जाणार, कारण 5 षटकं आणि 5 गोलंदाज वापरायचे आहेत. ज्या संघाकडे 5 गोलंदाज भक्कम असतील तो संघ या स्पर्धेत आगेकूच करेल, ह्या मात्र काही दुमत नाहीये, कारण ही खेळपट्टी आणि हे मैदान फलंदाजाला पूरक आहे. आणि ज्या संघाकडे गोलंदाज भक्कम असतील ते पुढे सरसावतील निश्चितच. कुठेतरी गोलंदाजीची दमछाक ह्या मैदानावरती आपण अनुभवलंय, बघितली आहे. या स्पर्धेमध्ये देखील तसंच चित्र आपण अनुभवतोय. धावसंख्या 18. चला आता मात्र 18 झालेत. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय ओमकार तांडेल ऑन बॉलिंग ट्रॅक. धावसंख्या 18. हा देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे, पण ह्या एंडने मात्र आता कुठेतरी रणनीती आखणे गरजेचं आहे. फलंदाजी करणारी टीम मिथूनकडे तेवढा अनुभव आहे, बघूया अनुभव पणाला लावेल का, कशा प्रकारे खेळ साकारला जाईल, कारण भलं मोठं टार्गेट आहे. अजूनही 18 मध्ये 59 धावांची गरज आहे. स्टील 59 रन्स टू विन विथ इन 18 डिलिव्हरीज. मित्रांनो आपण बघताय, आपण अनुभवताय करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग 2026 पर्व 18 मध्ये येत असताना हा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही चालू लढत आपण अनुभवतोय. सेकंड इनिंगचा खेळ चालू आहे आणि हा चेंडू आता मात्र घुटनाट एक तमाशा एक हा आलाय या स्पर्धेतील अजून एक दर्जेदार षटकार. षटकाराने 24 वरती पोहोचवलाय. मिथूनकडे असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला अनुभव, त्याच्याकडचा असलेला दर्जा, त्याच्याकडे असलेलं टेम्परमेंट आणि या फटक्यावरती दाखवलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ शॉट दॅट इज जस्ट कव्हर द लेंथ अँड लाईन, जस्ट hit it toward the square leg result for the 6 runs. ज्या षटकाराच्या अपेक्षित होता कुठेतरी शीतल रायझिंग स्टार संघ, तो षटकार पहिल्याच चेंडूवरती बघायला मिळाला. आणि पहिल्याच चेंडूवरती ज्यावेळी षटकार येतो तो कितीही मोठा गोलंदाज असू दे त्याचे धाबे दणाणला जातात. कुठेतरी प्रेशरमध्ये येतो. अंडर प्रेशरमध्ये ओमकार कसा डिलिव्हर करेल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आता मात्र लेंथ अँड लाईन मध्ये चेंजेस, गती परिवर्तन आणि बोट देखील वरती उचलले. इट्स अ सेकंड विकेट ऑफ दिस इनिंग आणि विकेट कोणाची? मिथुन भोईर गोइंग बॅक टू द डगआउट. दुसरा फलंदाज बाद झालाय. हे क्रिकेट आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार डोळवला, त्याच्यानंतर गोलंदाजाने मात्र लेंथ अँड लाईन मध्ये चेंजेस केल्या. थोडं स्पीड मध्ये देखील व्हेरिएशन्स बघितले आपण, गती परिवर्तन बघितलं. फलस्वरूप एका चांगल्या अनुभवी फलंदाजाला मात्र माघारी परतवलं. ओमकार तांडेलने आपल्याकडे असलेला कसब लावत असताना कुठेतरी एक चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि एका चांगल्या फलंदाजाला बाद केला. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण बघतोय दीपक डावकुरा. त्याचा 2 फलंदाज आता आपण मात्र विकेटवरती बघायला मिळतील.
आणि हा चेंडू आता मात्र ओव्हर पिच चेंडू मात्र लेग साईडला लॉंग ऑन मध्ये जयेश याच्या मगर मिठीमध्ये जातोय. ह्या चेंडूवरती पण सिंगलच मिळेल. सिंगलने स्कोर पुढे सरसावलाय 25-25. सेकंड इनिंग मधील अर्धा खेळ संपलाय म्हणजे 15 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 15 चेंडू शेष शिल्लक बाकी आहेत. 15 मध्ये आपल्याला काढायच्या आहेत 51 धावा. 26 झाल्यात, 25 झाल्यात, सॉरी 25 झाल्यात, 52 काढायचे आहेत. 25 runs onto the scoreboard. Now on strike, Dhanesh Kodu. आणि हा चेंडू जबरदस्त कनेक्शन. व्हॉट अ ब्रिलियंट हिट. अरे हा आलाय दर्जेदार षटकार. चौथ्या चेंडूवरचा टोलवलेला हा षटकार कुठेतरी चेस इज ऑन म्हणणारा षटकार बघायला मिळतोय. धनेशकरचा असलेला दर्जा त्याच्याकडे असलेला क्लास त्याने या फटक्यावरती दाखवलाय. 2 झेल सोडलेत आणि प्रत्येक झेल किती इम्पॉर्टंट असतो आपण अनुभवलंय. इंटरनॅशनल क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो, ग्रामीण टेनिस क्रिकेट असो, आपण अनुभवलंय प्रत्येक झेल इम्पॉर्टंट असतो. आणि धनेश सारख्या फलंदाजाला जर जीवदान मिळालं, कारण ह्या एंडने 3 षटक आहेत आणि ह्या एंडने धनेश कडू किती घातक आहे आणि मागच्या फटक्यावरती दाखवलंय. नेक्स्ट बॉल ओमकार टांडेल ऑन टू द बॉलिंग ट्रॅक टू धनेश. अरे अजून एक आता मात्र चेंडू हवेत आहे आणि इट्स 8 another 6 back to back 2 sixes. आता मात्र धावसंख्या वेगाने वाढताना बघायला मिळतीये. लगातारचे 2 षटकार आपण अनुभवले. धावसंख्या धावपळावरती आपण बघतोय 37 अजूनही 40 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 40 धावांची गरज. चेस इज स्टील ऑन आणि षटकार हॅट्रिकची संधी आहे. 1500 रुपयाची कमाई होईल. लास्ट बॉल ओमकार टांडेल ऑन टू द बॉलिंग ट्रॅक टू धनेश कडू. कॅन ही हिट इट एट अनदर 6. अरे प्रयत्न करण्याचा मात्र झाला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. ओमकार तांडेल याच्याकडे असलेला सराव त्यांनी दाखवलाय. दररोज सराव का करावा मित्रांनो ह्याचं प्रात्यक्षिक ह्या चेंडूवरती त्यांनी दाखवलाय. कुठेतरी आपण मगाशी सामने बघितले, कुठेतरी सरावाचा अभाव बघितला आणि हा सराव आहे. कुठेतरी सराव आपल्याला निश्चितच मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी देतो, तो आत्मविश्वास देतो, तो कॉन्फिडन्स देतो. आणि मागच्या चेंडूवरती सिंगल बघायला मिळाली. फलस्वरूप धावसंख्या आपण धावपळावरती बघतोय 38. अजूनही 39 ची गरज. 3 षटकात अर्ध्याच्या आसपास झाल्यात आणि उर्वरित 2 षटकात अर्ध्यापेक्षा जास्त काढायचे आहेत. 39 करायचे आहेत, 38 झाल्यात. 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. 19.5 सरासरी. ह्या मैदानावर ही सरासरी सहजरित्या होऊ शकते. जर आपल्याकडे फटके चांगले खेळणारे फलंदाज आहेत तर सहजरित्या हे टार्गेट लिलिया पार केलं जाऊ शकतं. पण मात्र ह्या क्षणाला तो फलंदाज कुठला असेल, कुठला फलंदाज स्टेप अप करेल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. कारण दोन्ही डावखुऱ्या त्याचे फलंदाज आहेत. कारण करावे गणपती मंदिर एंड करून गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला ह्या एंडने डावखुऱ्या फलंदाजाला खेळणं थोडं हवेच्या उलट्या बाजूला खेळावे लागेल. पण धनेशकडे सगळ्या बाजूचे फटके आहेत आणि ताकद प्रचंड आहे. पण मात्र स्ट्राईकला आता आपण बघतोय धनेशला. नॉन स्ट्राईक एंडला दीपक आहे. बॉलिंग ट्रॅकवर रुपेश भोईर ऑफ स्पिन प्रकारचा मारा करतो, म्हणजे डावखुऱ्या त्या फलंदाजासाठी लेग स्पिन प्रकारचा मारा करेल. आणि हा चेंडू कनेक्ट केलाय. त्याच्याकडे असलेली ताकद पुन्हा एकदा त्यांनी दाखवली. 8 another 6 फ्रॉम धनेश बॅट. हा आलाय KCCL 2026 दर्जेदार षटकार. धाव संख्या जाऊन पोहोचली 44. वेगाने वाढतीये. कुठेतरी मीटर डाऊन केलाय धनेश कडून आणि प्रचंड वेगाने आता मात्र त्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल केली आहे धनेश कडून. काय ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग आहे. 44 झाल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार. मगाशी सुरुवात देखील षटकाराने केली. ह्या षटकाची सुरुवात षटकाराने. कॅन ही डू इट वन्स अगेन. आणि हा चेंडू रुपेशने मात्र कमबॅक केला. इनसाइड एज लागली गेली आहे. मात्र एसटी रक्षकाची चुकी झाली आहे. एसटी रक्षकाच्या भूमिकेत असलेला एसटी रक्षक आपल्याला बघायला मिळतोय मंगेश कडू. एक अनुभवी आहे
आणि अनुभवाकडून चुकी होणं खूप कठीण असतं आणि मात्र चुकी झाली आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हे बघायला मिळतं आपल्याला. धावसंख्या 45-45. स्ट्राईक एंडला आपण दीपकला बघतोय. अजूनही 32 धावांची गरज आहे. 45 झाल्यात, 32 काढायचे आहेत. 10 चेंडू शेष, 10ला 32ची गरज. लेग्स बॉल आणि हा चेंडू आता मात्र कुठेतरी अनुभव कमी दिसतोय. इकडे कुठेतरी धनेशने स्ट्राईक घेणं गरजेचं असेल. मात्र रुपेशचं कौतुक असेल, त्याच्याकडे असलेला क्लास, त्याच्याकडे असलेला टेम्परमेंट त्याने दाखवलाय. कुठेतरी धनेशला स्ट्राईक रोटेट करायला लावलं आणि नंतरचा चेंडू मात्र एका नवख्या फलंदाजाला डॉट बॉल खेळवलाय. हे आहे क्रिकेट मित्रांनो, हे आहे अनुभव. आणि हा चेंडू कनेक्ट केला, हवेत आहे. सरपंच झेल खाली आणि इट्स अ बँक. अजून 2 चेंडू गेलेत. कुठेतरी चुकी झाली धनेशच्या माध्यमातून. तो षटकार टोलवल्यानंतर कुठेतरी त्याने स्ट्राईक घेणं गरजेचं होतं. आता मात्र बॅकफुटवर आहे संघ, कारण लगातारचे हे 3 चेंडू महागात गेलेत. 3 चेंडूमध्ये एकच धाव आली आहे आणि एक बली देखील मिळवलाय. 4 चेंडूचा खेळ झालाय ह्या षटकात. 4 मध्ये 7 आल्यात. धावा झाल्यात धावफलकावरती 45. अजून 8 चेंडू आणि 32 धावा. आता मात्र हे 2 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील आणि ह्या 2 चेंडू खेळण्यासाठी फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय आशिष. कुठेतरी रणनीती चुकली आहे शीतल रायझिंग स्टार्स संघाची, कारण 2 डावखुऱ्या त्याचे फलंदाज पाठवले. हे कुठेतरी समजलं नाहीये, कारण शेवटच्या षटकात पाठवले असते तर ठीक आहे, समजू शकतो. तो बॉलिंग एंड ज्वेल एंड कडून 2 लेफ्टी समजू शकतो, पण नंतरचं करावे गणपती मंदिर एंड कडून षटक टाकणं होतं बाकी. आणि आशिष सारखा फलंदाज खेम्यात असताना देखील ही रणनीती कुठेतरी त्यांना बॅकफुटवर नेऊन ठेवले. मगाशी आपण 2 डॉट बॉल बघितले, 2 महत्वपूर्ण डॉट बघितले. आता मात्र पुढचे 2 बॉल आणि हा चेंडू आता मात्र लेग साइडला डोलावला. चेंडू जाते 1 बाउन्स. तिकडे प्रोटेक्शन आलं, दूरवरचा पल्ला गाठत असताना कुठेतरी आणि चुकी झाली. क्षेत्ररक्षक स्वतः चेंडू बाहेर घेऊन गेलाय. कुठेतरी कॉलिंगचा अभाव, कुठेतरी मॅच टेम्परमेंट कमी बघायला मिळते त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कॉलिंग केलं असतं कुठेतरी त्या दूरवरचा पल्ला घालत येत असताना जयेश तिकडे मात्र धावत येत होता. त्यांनी देखील चेंडू सहजरित्या अडवला असता, मात्र त्याने धावत पळत जात असताना चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू पकडला, पण बाहेर घेऊन गेला. चौकार आलाय, महत्वपूर्ण चौकार. आता मात्र 7 चेंडू आणि 28 धावा. हा खूपच महत्वपूर्ण चेंडू असेल, कारण शेवटच्या षटकात धनेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल हे मात्र नक्की, कारण आता 7 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 7 बॉल 28 आणि हा आलाय षटकार. काय फटका खेळलाय. 2 चेंडू मध्ये 10 धाव केल्यात. 500च्या स्ट्राईक रेटने सुरुवात केली आहे. जबरदस्त फटकेबाजी. चला, शेवटचं षटक बाकी आहे आणि जयेश साठी सुवर्ण संधी असेल. जयेश वीरचंद्र मडवी याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक झेलसाठी पांदेवे उरण येथून आलेले त्यांचे मित्र संकेत पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये असतील. जरा पैसे वाढवायचे अजून. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल एक अनुभवी गोलंदाज मंगेश कडू ऑन द बॉलिंग ट्रॅक. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. काय सामना आहे. कुठेतरी 12 मध्ये 39ची गरज होती. शेवटचे 2 चेंडू महत्वपूर्ण खेळत असताना आशिषचं कौतुक असेल. आल्या 2 चेंडू मध्ये 10 धावाच्या काढल्यात. कुठेतरी 500च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना पुढे जाताना बघायला मिळतोय. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आपण बघणार धनेश कडू. अमरदा, काही वर्षापूर्वी अशी जुगलबंदी पाहिली आपण. धनेश कडू फलंदाजी करत होता आणि गोलंदाजीला होता मंगेश कडू. बहुतेक वर्षानंतर आई आठवण येते, आठवण सांगायची अशी इच्छा होते, कारण की धावा आता मात्र तेवढ्या हव्यात. आणि स्ट्राईकला आहे धनेश कडू आणि गोलंदाजीला आहे मंगेश कडू. हे धावा काय सांगत नाही, तुम्हाला माहिती असते सर्व मित्र प्रेक्षकांना आपल्या. तशी जी आता मात्र ही जुगलबंदी रंगते की नाही बघूया. कोण बाजी मारतोय हे तर समजेल या षटकामध्ये.
नाही, ही मजा आहे. करावगावचं इंटर क्रिकेट म्हटलं ना तर ही मजा आहे. आता मात्र कुठेतरी ते वचका काढायची संधी आहे मंगेशकडे. मागच्या त्या मॅचचा तुम्ही उल्लेख केला गणेश, कुठेतरी त्या मॅच मध्ये धनेशने बाजी मारली होती. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळत असताना लेग साईडला डोलवला, एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा निश्चित प्रयत्न केला जाईल गाडी केला गेलाय आणि चेंडू शूट झालाय. फक्त आणि फक्त 2च धावा घेण्याचा प्रयत्न मानस. जस्ट 2 runs टेकन ऑन दॅट डिलिव्हरी. कुठेतरी नशीब बळवंत आहे. चेंडू ऐन वेळेला क्रिकच्या कोण्यावरती पडला आणि शूट झाला आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेला जयेशला काय कलेक्ट करता आला नाहीये आणि खूप कठीण होतं ते कलेक्ट करणं. जसा पडला ना तसा शूट झाला चेंडू, नाहीतर निश्चितच धावबाद झाला असता. आणि जीवाच्या आकांताने मात्र ते दुसऱ्या धाव पूर्ण करण्यासाठी धनेश धावला आणि 2 धाव पूर्ण झाल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 आल्यात. 5 मध्ये 20 ची गरज. मंगेशने पहिला चेंडू चांगला डिलिव्हर केलाय. कुठेतरी कनेक्ट करत असताना जोरकस मारत असताना इनसाइड एज मध्ये लागून लेग साइडला फटका ग्राउंड शॉटने गेला. कार्पेटच्या साईडने गेला. 2 धाव मिळवल्यात. 5 मध्ये 20 ची गरज. स्टील चेस इज ऑन. जयेशला माहिती आहे, मंगेशला माहिती आहे आणि सर्व क्रीडा रसिका प्रेक्षकांना धनेशची ताकद, धनेशची कुवत, धनेशकडे असलेला क्लास सगळ्यांना परिचित आहे. सगळ्यांचं लक्ष लागलं असेल. आता मात्र शॉर्ट सिली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि हा चेंडू काय गोलंदाजी होतीये. व्हॉट अ ब्रिलियंट बट बॉलिंग दिस इज एक्सलंट. कसं आहे मित्रांनो, मंगेशकडे असलेला अनुभव त्याने पणाला लावलाय आणि मंगेशकरचा असलेला अनुभव कसं आहे ना मित्रांनो, एक युवा सामना खेळतो पण एक अनुभवी फलंदाज किंवा गोलंदाज आपल्या अनुभवाने तो सामना घडवत असतो. तसं काही चित्र अजूनपर्यंत बघायला मिळालंय. 2 चेंडू चांगले अनुभवाच्या बलावरती त्यांनी खेळवलेत. आणखी 4 चेंडू खेळवले जातील का. मंगेश ऑन बॉलिंग ट्रॅक फ्रॉम द नेरुल ज्वेल एंड टू धनेश कडे. आता मनात काय चाललं असेल धनेशच्या. 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. अरे हा चेंडू व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग दिस इज. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. वचका काढलाय असं म्हणेन मी. आता मात्र गणिती समीकरण दूरवर आहे. 3 चेंडू मध्ये 20 होणं कठीण नाही, नामुमकिन आहे. मात्र गोलंदाज जर कुठली चुकी करत नाही तर सामना डेल्टिन रॉयल यांच्या खिशामध्ये आहे आणि डेल्टिन रॉयल संघाच्या खेम्यामध्ये आता मात्र जोश, उल्हास, उत्साह बघायला मिळतोय. कुठेतरी संदीप तांडेल, यशोधन तांडेल यांच्यावरची चेहऱ्यावरती आता मात्र हास्य दिसत आहे. निश्चितच कुठेतरी एक पाऊल पुढे सरसावलाय. नेक्स्ट बॉल मंगेश टू धनेश. अरे हा अजून एक जबरदस्त मारा. मी मगाशीच उल्लेख केला, एक युवा सामना खेळतो पण एक अनुभवी खेळाडू आपल्या अनुभवाने तो सामना घडवत असतो आणि तसंच काय चित्र मैदानामध्ये बघायला मिळतंय. त्यांनी मागच्या स्पर्धेतलं त्याचं गणिती समीकरण बघितलं. मागच्या सामन्यात धनेशनी त्याची केलेली धुलाई त्यांनी लक्षात ठेवली आणि त्याने त्याच्यावरती काम केलंय. त्यांनी त्याच्यावरती काम करत असताना कुठेतरी चांगला षटक आता मात्र इथं डिलिव्हर करत असताना आपल्या संघाला कुठेतरी पुढच्या फेरीमध्ये नेऊन ठेवलाय. मंगेश कडूचं कौतुक असेल. व्हॉट अ ब्रिलियंट बट बॉलिंग परफॉर्मन्स दिस इज. एक्सलंटली बॉल, एक्सलंटली एक्झिक्युट. पण कॅप्टनचं कौतुक करायला गेलं जयेशचं. मंगेशकडे त्यांनी कुठली विचार न करता जिम्मेदारी सोपवली. अमरदादा निश्चितचा पण शेवटच्या क्षणाला तो जिगर लागतो. तो जिगर दाखवलाय मंगेशने. कठीण आहे कारण धनेश सारखा जर फलंदाज समोर असेल आणि अगोदरची केलेली धुलाई त्याच्या निश्चितच लक्षात असेल. कुठेतरी ते मनावरती दडपण निश्चित असेल त्याच्याकडे, पण मात्र त्यांनी ते दडपण मात्र झुगारलं. कुठेतरी प्रेशरवरती काम केलं. अंडर प्रेशरमध्ये डिलिव्हर करत असताना कशी गोलंदाजी करायची ह्याचं प्रात्यक्षिक त्याने अनुभवाच्या बलावरती दाखवलंय. नक्कीच अमरदा. बदला म्हणतो बदला आपण. आम्ही बसतो एक संध्याकाळी रात्री बसतो मी सोबत, हे विषय निघतात. पण आज तो स्वतःहून सहकुशीने सांगेल मी माझा बदला घेतला, मॅच जिंकून दिली मी संघाला आणि संघाला जिवंत ठेवला. अमरदा निश्चित लास्ट बॉल. द फॉर्मॅलिटीज हॅव टू बी कम्प्लिटेड. लास्ट बॉल आणि हा चेंडू येत आहे. अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी झाली आहे आणि ह्या अनुभवी गोलंदाजासाठी निश्चित टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. जबरदस्त षटक हाताळलाय. ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स आणि हार्ड लक शीतल रायझिंग सुपर स्टार्स टीम. आपलं ह्या मात्र आपण या स्पर्धेतलं आपलं अस्तित्व इथंच संपत आहे आणि देऊया आपण शुभेच्छा डेल्टिन रॉयल टीमला पुढच्या सामन्यांसाठी.
आणि मॅन ऑफ द मॅच असेल आपण आपल्यापर्यंत लगेच पोहोचूया.